बघा मागच्या पेपरमध्ये प्रश्न आला होता, एक्सप्लेन डिफरंट कंट्रोल स्ट्रॅटजीज फॉर चॉपर. ओके, तर मग स्ट्रॅटजी ऑफ चॉपर कोणकोणते आहेत? 2 स्ट्रॅटजी आहे. हाऊ टू कंट्रोल आउटपुट. ओके, बघा आपल्याला माहिती आहे VLDC चॉपर काय करते? DC टू DC कन्वर्ट करते. तर आउटपुट जे आहे ते आपण कसं कंट्रोल करतो? 2 टेक्निकनी कंट्रोल करतो. एक तर आपण फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट म्हणून कंट्रोल करतो, त्याला आपण कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी कंट्रोल किंवा पल्स विड्थ मॉड्युलेशन कंट्रोल म्हणतो. आणि दुसरं आहे व्हेरिएबल काय फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, म्हणजे जिथं आपण व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड करतो. ओके, आयदर कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी किंवा व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी, अशा 2 टाईपच्या कंट्रोल स्ट्रॅटेजी. तर VLDC ड्युटी टाईम V इनपुट स्टेप डाऊन चॉपरमध्ये आपण बघितलं. D म्हणजे काय? T ऑन डिवायडेड बाय T. आयदर T चेंज करा किंवा T ऑन चेंज करा किंवा T चेंज करा. आता T जर कॉन्स्टंट ठेवला आपण, T कॉन्स्टंट ठेवलं तर काय? T इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. T कॉन्स्टंट म्हणजे फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट. तो इन केस ऑफ फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट और पल्स विड्थ मॉड्युलेशन, टोटल टाइम इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑन टाइम प्लस ऑफ टाइम. T इज इक्वल्स टू काय असते? T ऑन प्लस T ऑफ. ओके, तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असते. तर लोड आउटपुट जे आहे तुमचं, लोडच्या अक्रॉसचं आउटपुट, हे आपण कशावर डिपेंड करते की किती वेळेस ते ऑन आहे आणि किती वेळेस ते ऑफ आहे. ऑन ऑफ म्हणजे ड्युटी सायकल. T ऑन बाय T म्हणजे ड्युटी सायकल. T ऑन बाय T म्हणजे ड्युटी सायकल. मग जर समजा तुम्हाला ॲव्हरेज वाढवायचं असेल तर काय करणार तुम्ही? ऑन टाईम वाढवणार, ड्युटी सायकल वाढवणार, ऑन टाईम वाढवणार. आणि ॲव्हरेज कमी करायचं असेल तर काय करावं लागेल? ऑन टाईम कमी करावं लागेल. हा सिम्पल कन्सेप्ट आहे. याचा अर्थ फ्रिक्वेन्सी कंट्रोल काय? फ्रिक्वेन्सी म्हणजे टाईम पिरियडवर बघा T कॉन्स्टंट ठेवायचे. काय कॉन्स्टंट ठेवायचे? T कॉन्स्टंट ठेवायचं. मग T कॉन्स्टंट ठेवलं म्हणजे फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट, म्हणून या टेक्निकला कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी कंट्रोलसुद्धा म्हणतात किंवा पल्स विड्थ मॉड्युलेशन कंट्रोल म्हणतात. मग हे याची विड्थ बदलायची, तर T ऑनची विड्थ कमी किंवा जास्त करायची. T सेम ठेवायचा. आता ऑन पिरियड वाढवला तर काय होणार आहे? ऑन पिरियड वाढवला तर हे वर जाणार आहे. ओके, म्हणजे ॲव्हरेज वाढणार आहे. V ॲव्हरेज इथं कमी होतं, आता V ॲव्हरेज वाढलं आहे. का? कारण ऑन पिरियड वाढला आहे. ऑन पिरियड वाढला तर ड्युटी सायकल वाढते, ड्युटी सायकल वाढला तर तुमचं लोड व्होल्टेज वाढतं आहे. तर हे पहिलं कंट्रोल आहे. याला आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी कंट्रोल किंवा पल्स विड्थ मॉड्युलेशन कंट्रोल असं म्हणतो. तर पहिली स्ट्रॅटेजी समजलं. काय करायचे? टाईम कॉन्स्टंट ठेवायचा, म्हणजे फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवायची, पण विड्थ मात्र बदलायची. ओके, टाईम तर तोच आहे. जसं की 24 घंट्याचा टाईम आहे, त्यातला 8 घंटे पहिले ड्युटी केली, आता 12 घंटे ड्युटी केली किंवा 18 घंटे ड्युटी केली, ऑफ टाईम कमी आहे. येतं लक्षात? त्या पद्धतीने. तर ॲव्हरेज इथं वाढणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. आता दुसरं आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. याच्यामध्ये T बदलायचं आहे पण T ऑन नाही बदलायचं. T बदलायचं पण T ऑन बदलायचं का? नाही. T ऑन सेम ठेवायचं आहे. काय ठेवायचं? T ऑन सेम किंवा कॉन्स्टंट ठेवायचे आणि T बदलायचे. T बदललं तर फ्रिक्वेन्सी बदलते, कारण T इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. आता बघा T ऑनची विड्थ एवढीच आहे, इथं एवढीच आहे, इथं एवढीच आहे. इथं T ऑन आहे, इथं T एवढं सके, म्हणजे T सेम ठेवलं आणि T ऑन सेम ठेवलं आणि T बदललं. तर T ऑन सेम ठेवलं, T ऑन सेम ठेवलं आणि T मात्र बदललं. तरी T बदललं म्हणजेच फ्रिक्वेन्सी बदलली, म्हणून याला व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी कंट्रोलसुद्धा म्हणतात किंवा फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. FM शब्द ऐकला असेल. FM म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेट करतो आपण फ्रिक्वेन्सी. तर या पद्धतीने तुम्ही आउटपुट कंट्रोल करू शकता. तर 2 टेक्निक आहेत. पहिली कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी, दुसरं व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी, किंवा याला पल्स विड्थ मॉड्युलेशन म्हणतात, त्याला फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणतात. येतं लक्षात? तर या 2 टेक्निकनी आपण चॉपर कंट्रोल करू शकतो. सो ड्रॉ दिस.
परीक्षेला विचारतात, अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा सुद्धा.